तुम्ही कधी तांदळाच्या पिठामध्ये बेसन घालून हा चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ बनवला नसेल तर 100% खात्री देऊन सांगते, एकदा ही रेसिपी बघितल्यावर करणारच. चवीला एकदम भारी, करायला खूप सोपा. चला तर करायला घेऊयात. यासाठी इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. यानंतर सारख्याच वाटीने आपल्याला घ्यायचं आहे अर्धी वाटी बेसन. बेसनसुद्धा या तांदळाच्या पिठामध्येच घालायचं आहे. आता यात सारख्याच वाटीने घेणार आहे मी अर्धी वाटी रवा. रवा तुम्ही कोणताही घेऊ शकता, बारीक जाडा कोणताही घेतला तरीसुद्धा चालेल. यानंतर आपल्याला सारख्याच वाटीने यामध्ये पाणी घालायचं आहे. तर सुरुवातीला मी 2 वाटी पाणी घालते. गरज लागेल तर आपण नंतर पाण्याचा वापर करायचा. 2 वाटी पाणी घातलेलं आहे. आता सगळं मिक्स करून घेऊया. एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. बेसन आणि तांदळाचं पीठ घातलं आहे, त्याच्या गुठळ्या चांगल्या मोडून घ्यायच्या आहेत. हे बघा, व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. छान असं मिक्स करायचं आहे. यामध्ये अजिबात गुठळ्या राहता कामा नये. आपल्याला बॅटर हे असं पाहिजे. यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत काही भाज्या. तर इथे मी अर्धा बारीक चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे. यानंतर अर्धा किसून मी घेतलेला गाजर घातलेला आहे. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीच्या घालू शकता. यानंतर 2 बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या. 7 ते 8 कढीपत्ताची पानं मी इथे बारीक चिरून घेतली आहे. कढीपत्ता असा खाल्ला जात नाही, त्यामुळे असा हा चिरून घालायचा, म्हणजे तो पोटात जातो. यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली. 1 चमचा जिरं घालूया आणि याला छान असा फ्लेवर येण्यासाठी इथे मी घालते आहे 1 चमचा ओवा. ओवा हातावर असा चोळून घालायचा. यामुळे अपचनाचा त्रास होत नाही. शिवाय ओवा हा पोटासाठी सुद्धा चांगला असतो. त्यामुळे 1 चमचा लहान ओवा घातला आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मंडळी, तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन. बॅटर मिक्स करून घेतलं आहे. मला थोडंसं हे घट्ट वाटतं आहे, म्हणून मी अजून 1 वाटी पाणी घातलेलं आहे. टोटल इथे मी 3 वाट्या पाणी वापरलेलं आहे. म्हणजे 1 वाटी तांदळाच्या पिठाला मी इथे 3 वाटी पाणी वापरलेलं आहे. गरज लागेल तर आपण पुढे पाण्याचा वापर करायचा. व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. हे बघा, असं बॅटर आपल्याला पाहिजे. आता यामध्ये आपण रवा घातलेला आहे, त्यामुळे हे आपल्याला झाकून फक्त 5 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे. रवा घातला असल्यामुळे 5 मिनटं तरी रवा फुलण्यासाठी वेळ द्यायचा. 5 मिनटं बाजूला ठेवलं होतं. आता काढून बघूया. मिक्स करून घेऊया एकदा. बॅटर छान असं फुललेलं आहे. हे बघा, असंच आपल्याला बॅटर पाहिजे. आपण मस्त तांदळाच्या पिठाचा पौष्टिक असा डोसा बनवणार आहोत. आपलं बॅटर तयार झालं आहे. इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. यावर घालायचं आहे तेल. तवा एकदम चांगला धूर निघेपर्यंत कडकडीत गरम करून घ्यायचा. तुम्ही पाहू शकता मस्त असा धूर येतोय. तेल घातल्यानंतर टिश्यू पेपरने किंवा एखाद्या कापडाने पुसून घ्यायचं आहे. पहा, मस्त तवा असा गरम झाला आहे. चांगला कडकडीत गरम झाल्यानंतर हे बॅटर आहे ते चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं. मिक्स नाही केलं तर भाज्या तळाला राहतील, यासाठी चांगलं मिक्स करायचं आहे. बॅटर घ्यायचं आहे आणि सुरुवातीला कडेकडेने आणि त्यानंतर आपल्याला हे बॅटर मध्यभागी घालायचं आहे. कारण तवा झालेला आहे गरम आणि मध्यभागी सुरुवातीलाच तुम्ही बॅटर घातलं तर तो मध्यभागी करपू शकतो. यासाठी सुरुवातीला कडेकडेने घालायचं आणि त्यानंतर असं मध्यभागी घालायचं आहे. हे बघा, मस्त असं बॅटर घातल्यानंतर थोडंसं कोरडं होऊ द्यायचं आहे. गॅसची फ्लेम नंतर स्लो करायची. बॅटर घातल्यानंतर एकदम फ्लेम स्लो करायची आहे आणि स्लो फ्लेमवर आपल्याला हे 2-3 मिनटं चांगलं भाजू द्यायचं आहे. वरून पूर्णपणे कोरडं व्हायला पाहिजे. त्यानंतर याला ब्रशने किंवा असं चमच्याने तेल सोडायचं आहे कडेकडेने. हे बघा, या प्रकारे थोडंसं असं वरसुद्धा लावून घ्यायचं आहे. तेल लावून घेतलेलं आहे. व्यवस्थित असं भाजून घेऊया. आता गॅसची फ्लेम एकदम स्लो केलेली आहे. एका बाजूनी चांगलं भाजून घ्यायचं. जाळ्या मस्त याला पडलेल्या आहेत. आता तवा असा फिरवायचा आहे, कारण तवा आहे हा मोठा, यासाठी असं फिरवून फिरवून घ्यायचं आहे आणि सगळ्या बाजूनी हा डोसा आहे तो चांगला भाजून घ्यायचा आहे. 3 ते 4 मिनटं लागतात आपल्याला एकदम स्लो फ्लेमवर हा डोसा भाजून घेण्यासाठी. तवा सारखा फिरवत राहायचा आहे, म्हणजे सगळ्या बाजूनी हा भाजला जातो. तुम्ही पाहू शकता याच्या कडा एकदम व्यवस्थित सेपरेट झालेल्या आहेत. मस्त अशा जाळ्या पडलेल्या आहेत. हे बघा, उलटून घेऊया आता याला. पहा काय मस्त अशा याला जाळ्या आलेल्या आहेत.
आता हा डोसा आहे हा दुसऱ्या बाजूनी सुद्धा चांगला भाजून घेऊया। एक 2-3 मिनटं दुसऱ्या बाजूनी भाजायचा आहे, जास्त वेळ भाजायची गरज नाही। मस्त अशा जाळ्या पडल्या आहेत हे बघा। करायला खूप सोपा आहे, कमी साहित्यात बनतो। सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी तुम्ही पटकन असा हा पौष्टिक डोसा बनवू शकता। उलटून घ्यायचा आहे। पहा किती मस्त अशा जाळ्या पडल्या आहेत। ना बॅटर कुठलं आंबवायची गरज आहे, ना फर्मेंट करायची गरज आहे, ना इनो ना सोडा, तरीसुद्धा पहा मस्त अशा याला जाळ्या पडलेल्या आहेत। कोणतीही पूर्वतयारी करायची गरज नाही। किती झटपट असा हा पौष्टिक डोसा बनवून तयार होतो, कारण आपण यामध्ये भाज्यासुद्धा घातलेल्या आहेत। आता याच पद्धतीने दुसरा डोसासुद्धा बनवून घ्यायचा। तव्याचं टेम्परेचर गरम झालं असेल तर धूर निघेपर्यंत कडकडीत असा गरम करून घ्यायचा। त्यावर तेल घालायचं आहे, टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आहे। बॅटर परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे बॅटर कडेकडेने घालायचं आणि नंतर मध्यभागी घालायचं आहे। आता हा डोसा आहे, मी हा थोडासा कुरकुरीत करून घेणार आहे। बॅटर घातल्यानंतर पूर्णपणे वरून कोरडा होऊ द्यायचा आहे। यानंतर कडेकडेने याला तेल लावायचं आहे। या प्रकारे ब्रशने किंवा चमच्याने सोडू शकता। व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे याच्या कडा आहेत त्या सेपरेट होतात, मोकळ्या होतात आणि आपल्याला हे व्यवस्थित पलटता येतं। हे बघा याच्या कडा अशा सेपरेट झालेल्या आहेत। उलटून घेऊया आणि हे पहा याला सुद्धा मस्त अशा जाळ्या आलेल्या आहेत। काय सुंदर दिसतोय पहा, जाळ्या किती सुरेख आल्या। आपण यामध्ये अजिबात इनो किंवा सोड्याचा वापर केला नाही। मी हा डोसा थोडासा कुरकुरीत केलेला आहे, पाहू शकता। एकदम स्लो फ्लेमवर भाजून घ्यायचा। तुम्हाला कुरकुरीत हवा तर काढून घ्यायचा आहे। काढून घेताना एखाद्या जाळीवर काढून घ्यायचा, म्हणजे त्याची एक्स्ट्राची वाफ निघून जाते आणि ओलसर हा डोसा होत नाही। एवढ्या बॅटरमध्ये आपले मस्त असे मोठे 2 डोसे बनवून तयार होतात। हे बघा मस्त असे जाळीदार डोसे आपले तयार झालेले आहेत। तुम्ही कधी या पद्धतीने बनवलेले आहेत का? कमेंट करून नक्की सांगा। बनवले नसतील तर या पद्धतीने बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा। अगदी झटपट बनतात। कोणतंही बॅटर फर्मेंट करायची गरज नाही, कोणतीही पूर्वतयारी करायची गरज नाही। तुम्हाला हा डोसा दाखवते पहा, किती मस्त अशा जाळ्या आलेल्या आहेत पहा। मुलांना टिफिनला देऊ शकतात। आयत्या वेळी नाश्त्यासाठी काही वेगळं बनवायची इच्छा असेल तुम्हाला तर या पद्धतीने असा हा जाळीदार तांदळाचा डोसा बनवू शकता। चवीला अगदी भारी झाला होता। मंडळी तुम्ही सुद्धा या पद्धतीने करून बघा। अशाच वेगवेगळ्या डोशाच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्यांची लिंक दिलेली आहे, तुम्ही त्या पाहू शकता आणि बनवू शकता। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। जराही आवडली असेल तर लाईक करा आणि मित्रमंडळी आणि कुटुंबासोबत शेअर करा।